नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची भरती परीक्षा CDCC बँकेची जी भरती परीक्षा आहे ही पूर्ण झालेली आहे. निकालसुद्धा उमेदवारांची जी यादी आहे, उमेदवारांची अंतिम निवड यादीसुद्धा लिस्टेड कॅन्डिडेट्सची यादी जी आहे उमेदवारांची ही सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे. तर या भरती संदर्भातली महत्त्वाची अपडेट आहे. पाहू शकता चंद्रपूर जिल्हा बँक भरतीची नोकर भरतीची जी आहे ईडीची चौकशी केली जाणार आहे. या भरती प्रक्रियेची जी भ्रष्टाचाराचा आरोप झालेला आहे तर या संदर्भातली चौकशी केली जाणार आहे. तर या संदर्भातली पाहू शकता लास्टला जी आहे याच्या अगोदरची शेवटची अपडेट आहे 26 जानेवारी 2025 रोजी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून कट ऑफ लिस्ट जाहीर करण्यात आली होती की उमेदवारांचा किती मार्क्सला किती गुणांसाठी सिलेक्शन करण्यात आलं आहे. तर यानुसार पाहू शकतो यामध्ये 13 ते 15 जानेवारी 2025 आणि त्याचबरोबर 16 ते 23 जानेवारी 2025 क्लर्क आणि लिपिक, शिपाई आणि लिपिक पदासाठीची ही मुलाखत प्रक्रिया पूर्ण झाली होती. शॉर्टलिस्टेड इंटरव्ह्यू वॉज डिटर्माइंड युझिंग इक्विपर्सेंटाईल मेथड पब्लिश्ड अर्लियर. पाहू शकता यामध्ये कट ऑफ जाहीर करण्यात आली आहे. शिफ्ट वाईज कट ऑफ लिस्ट फॉर द CBT एक्झामिनेशन आहे. पोस्ट क्लर्कसाठीची पहिल्या शिफ्टसाठी, दुसऱ्या शिफ्टसाठी, तिसऱ्या आणि चौथ्या शिफ्टसाठीची आहे. तारीख पाहू शकता 22 डिसेंबर आणि 23 डिसेंबरला. नंबर ऑफ कॅन्डिडेट्स आहेत एकूण. त्याच्यामध्ये ॲव्हरेज स्कोर किती आहे? तर ॲव्हरेज स्कोर दर्शवण्यात आलेला आहे. टॉप स्कोर यामध्ये किती आहे? म्हणजे जास्तीत जास्त उमेदवाराला किती गुण मिळालेले आहेत? 90 गुणांपैकी. आणि कट ऑफ जी आहे पाहू शकता पहिल्या शिफ्टसाठीची, दुसऱ्या सत्रासाठीची, तिसऱ्या आणि चौथ्या सत्रासाठीची कट ऑफ आहे. यानंतर सेम पद्धतीने शिपाई पदासाठीची सुद्धा कट ऑफ जाहीर करण्यात आली होती. आता या भरती परीक्षेमध्ये पाहू शकता टोटल जे आहे शेड्यूल कॅन्डिडेट होते मुलाखतीसाठीचे हे सुद्धा यामध्ये दर्शवण्यात आलेली आहेत. यामध्ये पाहू शकता कट ऑफ जी आहे शिपाई पदासाठीची शिफ्ट 1 आणि शिफ्ट 2 साठीची एकूण कॅन्डिडेट्स किती उमेदवार जे आले होते त्यांची नावं आहेत. ॲव्हरेज स्कोर किती मिळालेला आहे? 37 इतका आहे. यामध्ये टॉप स्कोरर आहेत 83 आणि 79 आणि कट ऑफ जी आहे 57 आणि 53 साठीची लागली होती. आता यानंतर पाहू शकता फायनल कट ऑफ जी आहे डिटेल्स जाहीर करण्यात आले होते क्लर्क या पदासाठीचे. यामध्ये 800 उमेदवार मुलाखतीसाठी बोलवण्यात आले होते. यामध्ये 158 टोटल ॲबसेंट डिस्क्वालिफाईड आहेत. पात्र 642, टोटल वेटलिस्ट 381ची, टॉप स्कोरर 82.75 आणि फायनल कट ऑफ जे आहे 72.97 इतकी होती. त्याच पद्धतीने शिपाई पदासाठीची सुद्धा जाहीर करण्यात आली होती. ही 26 जानेवारी 2025 रोजी ही अपडेट देण्यात आली होती. आता महत्त्वाची अपडेट पाहूयात. चंद्रपूर जिल्हा बँक नोकर भरतीची ईडी चौकशी केली जाणार आहे. पाहू शकता आपची तक्रार कोट्यावधीचा भ्रष्टाचाराचा आरोप जो आहे अधिकाऱ्यांकडून कठोर कारवाईचे आश्वासन जे आहे हे देण्यात आलेलं आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील 358 पदाच्या भरती प्रक्रियेत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आदमी पक्षाने केला आहे. या प्रकरणी आपले जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार, युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे, आदित्य नंदनवार यांची पूर्ण डिटेल्समध्ये नावं देण्यात आलेली आहेत. त्या पद्धतीने पाहू शकता बँकेतील भरती प्रक्रियेत मागासवर्गीयांची SC ST OBC व महिला आरक्षण काढून टाकण्यात आले आहे. 31,000पेक्षा अधिक उमेदवारांपैकी केवळ 3 जिल्ह्यातील चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ उमेदवारांची निवड करण्यात आलेली आहे. यानुसार पाहू शकता करण्यात आली आहे. याशिवाय निवड झालेले उमेदवार बँकेशी संबंधित असल्याची उघड झाली आहे. आता या प्रक्रियेत कोट्यावधीची देवाणघेवाण झाल्याची आरोपही करण्यात आली आहेत. तर या संदर्भातलं मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचं आश्वासन देण्यात आलेलं आहे. पाहू शकता नोकर भरती प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यासाठी म्हणजे करावी ही मागणी करण्यात आली होती. तर या मागणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. आता यानंतर पाहू शकता दखल घेत मुख्यमंत्र्यांनी बुधवारी दुपारी याबद्दलची महत्त्वाची जी माहिती दिली आहे याबद्दल सविस्तर चर्चा केली असून यानंतर या भरती प्रक्रियेची चौकशीचे आदेश देण्यात आलेले आहेत. या भरती प्रक्रियेत जी अनियमितता झालेली आहे त्याची चौकशी होऊन त्यानंतर त्याचे उपोषण जे आहे जे उपोषणाला बसले होते यांचा उपोषण मागे घेण्यासाठीची त्यांची विनंती करण्यात आली होती. मनोज पोतराज यांच्या उपोषणाची सांगता झालेली आहे. तर यानुसार पाहू शकता जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची भरती प्रक्रिया चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची भरती प्रक्रियेसाठी जो
ईडीची चौकशी आहे, म्हणजे चौकशी केली जाणार आहे. चौकशीचे आदेश देण्यात आलेले आहेत आणि यानंतरनं पूर्ण जी भरती प्रक्रिया आहे ती पूर्ण होणार आहे. ज्या उमेदवारांना काही उमेदवारांची निवड प्रक्रिया पूर्ण झाली होती, तर या संदर्भातली ही महत्त्वाची अपडेट आहे. तर अशा पद्धतीने पाहू शकता, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची जी भरती परीक्षा आहे, यासाठी चौकशीचे आदेश देण्यात आलेले आहेत. या भरती प्रक्रियेसंदर्भातली पुढची महत्त्वाची अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.